कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण्याची तुम्हाला उद्या रे. कसं येणार आहे आम्ही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीय आहे. म्हणून या देशातले हजारो जातींचा हा देश, या देशातली जाती संस्था नष्ट व्हावी आणि देशामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, विश्व मानवता निर्माण होईल. अशा प्रकारची बाबासाहेब आंबेडकरांची 21व्या शतकातली, विज्ञानाच्या शतकातली, माणसाला माणूस समजणारी, माणसाने माणसासाठी जगणारी, माणसाच्या अस्तित्वासाठी आणि माणसाची माणसाला मदत घेऊनच मनुष्यजात सुखी करावी असा तथागताचा बुद्धांचा विचार, जीवनधारा विचारसरणी आदरणीय मोठे सरांच्या माध्यमातून आहे. सागरासारखे ते विशाल आहेत आणि विशाल त्यांचं गायन, बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन, बाबासाहेबांची विशालता, व्यापकता सांगणाऱ्या 4 ओळीमधला एक विशाल महान राष्ट्रीय हा गायक उद्याचा निश्चित सामान्य माणसाला सुखी करेल असं मनाचे आहे. साहित्यिक तानाजी जगताप यांनी सागरजी भोसले यांना जी बाईट दिलेली आहे ती अतिशय मार्मिक आहे. कारण सागरजींनी गाणं जे गायलं आहे बाबासाहेबांच्या ज्या विचारावर जाती जातीचं भांडण होऊन सगळ्याच जाती त्याच्या जातीत भरडल्या जातात, ती मनातून जात नाही, तिला काय जात म्हणायचं. मग ही जातीत बाबासाहेबांना वाटू नका असा हा संदेश त्यांच्या गाण्यातून दिला. आणि हा प्रेमरूपी सागर आम्हाला भेटला आणि प्रेम मोरेसुद्धा आम्हाला भेटले आणि त्यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सामाजिक प्रबोधनाचं कार्य करण्याची प्रेरणा दिली. आणि त्यांच्यासोबत असणारे साहित्यिक तानाजी, ज्येष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, त्याचबरोबर जेंडे साहेब, हे सगळे आम्ही या ठिकाणी जमलो आणि सागरजींना पुन्हा एकदा त्यांच्या गाण्याच्या आयुष्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. नाही, खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि त्यांचं जे गायन समृद्धी आहे. तर आता फलटणपासून ते नागपूरपर्यंत आणि काश्मीरपासून जम्मू काश्मीरपर्यंत, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीच्या टोकापर्यंत त्यांचा गायनाचा हा बाबासाहेबांचा जो संदेश त्यांनी गाण्यामधून दिलेला आहे तो पोचावा यासाठी वामनदादा कर्डकांचा दुसरा आवाज त्यांनी तयार केला आणि त्यांच्या माध्यमातून आज वामनदादा कर्डक आपल्याला जिवंत दिसले. एवढं मोठं महान कार्य आज सागरजींच्या माध्यमातून फलटणमध्ये जन्माला आले, त्याची किंमत आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोचली पाहिजे यासाठी आम्ही अहोरात्र त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जय भीम, जय संविधान.